लाडक्या ताईंनो, लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज आहे। 11व्या हप्त्याची तुम्ही जी वाट पाहताय, 11वा हप्ता आजपासून तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो। लाडक्या बहिणींनो, मे महिन्याच्या हप्त्याबद्दल आपण पाहिलेलं होतं की 4.25 कोटी रुपयांच्या फाईलवरती सही झालेली होती। त्याबद्दल स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार तथा अर्थमंत्री यांनी माहिती दिलेली होती की मी महिला व बालविकास विभागाला देखील कळवलेलं आहे की तुमची फाईल क्लिअर झालेली आहे। माझ्या लाडक्या बहिणींचा मे महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी जी फाईल होती, मे महिन्यामध्ये 4.25 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता, त्याच्यावरती मी सही केलेली आहे आणि लाडक्या बहिणींना लवकरच हे पैसे जमा होतील असं त्यांनी सांगितलं होतं। आणि त्याच्यानंतर 23 मे 2025 रोजी देखील एक मोठा GR आलेला होता, ज्या GR मध्ये मे महिन्याच्या हप्त्याबद्दलचे पैसे देखील मंजूर करण्यात आलेले होते। परंतु आज 27 तारीख आहे, आज सकाळपासून देखील लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेले नाहीत आणि काल 26 तारीख होती, काल देखील लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेले नाहीत। तर बघा मग 26 मेला देखील पैसे आलेले नाहीत आणि आज सकाळपासून देखील लाडक्या बहिणींचे पैसे जमा झालेले नाहीत। तर आज मग 27 तारखेला संध्याकाळपर्यंत लाडक्या बहिणींनो तुमचे पैसे येण्याची शक्यता आहे। तुमचे आज किंवा काल या ठिकाणी पैसे जमा झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। कारण की बघा काल बऱ्याच जणांनी कमेंट करून सांगितलेलं आहे की 11वा हप्ता काल आम्हाला जमा झालेला नाही। त्यासोबत बघू शकता मे महिन्याचे पैसे अजूनही आलेले नाहीत असं म्हणतायत। मग 11वा हप्ता कधी येणार ठाणे जिल्ह्यातून हे विचारतायत। तर बघा अजूनपर्यंत कुठल्या जिल्ह्यामधून पैसे जे आहेत आतापर्यंत तरी जमा झालेले नाहीत। मग आज संध्याकाळपर्यंत 27 तारीख आहे, आज संध्याकाळपर्यंत देखील तुमचे पैसे आज वाटप होऊ शकतात। तर बघा संपूर्ण प्रक्रिया झालेली आहे, मग पैसे नेमके का नाहीत आले? आज 27 तारीख आहे तरी देखील आज देखील पैसे आलेले नाहीत। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, तुम्हाला सकारात्मक राहायचं आहे। या ठिकाणी तुमचे पैसे 100% जमा होणार म्हणजे होणार आहेत। कारण की बघा मे महिन्यासाठी जी तरतूद करायला पाहिजे होती, या महिन्यामध्ये जो निधी अर्थ विभागाकडून मंजूर व्हायला हवा होता, तो निधी मंजूर झालेला आहे 4.25 कोटी रुपयांचा आणि ती फाईल क्लिअर झालेली आहे, अर्थ विभागाकडून क्लिअर झालेली आहे। ती पुढे फाईल आता महिला व बालविकास विभागाकडे असेल, त्याची प्रक्रिया जी आहे ती चालू असेल। बघा सरकारी काम आहे, याच्यामध्ये थोडीशी प्रक्रिया जी आहे आपल्याला माहित असेल की पूर्णपणे केली जाते, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो। आणि GR देखील आलेला आहे मे महिन्याच्या हप्त्याच्या पैशाबद्दलचा, तो वाटप करण्यासंदर्भाचा, इतर विभागाकडून निधी घेण्याबद्दलचा। आणि सकाळपासून बघा आजपासून सकाळ जर आपण बघितलं तर पैसे आलेले नाहीत बऱ्याच जणांना, परंतु संध्याकाळपर्यंत 100% पैसे येण्याची शक्यता आहे। किंवा आज जर पैसे नाही आले तर मग पैसे नेमके कधीपर्यंत जमा होऊ शकतात? बरेच जण कमेंट मध्ये सांगतायत की अजून पैसे जमा झालेले नाहीत। तर बघा आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी 335 कोटी रुपयांचा निधी वळवल्याचा GR देखील आला। त्यासोबत या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जो या ठिकाणी 4.25 कोटी रुपयांची जी फाईल आहे ती देखील मंजूर झालेली आहे। मग या ठिकाणी पैसे का जमा होत नाहीत? तर पहा पैसे नेमके कधीपर्यंत येऊ शकतात त्याचीच माहिती आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत। प्रत्येक महिन्याला बघा लाडकी बहिणीसाठी निधी जो आहे तो प्रत्येक विभागाकडून घेतला जातो किंवा तो मंजूर केला जातो आणि त्याच्यानंतर तुमचे पैसे जे आहेत DBT द्वारे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येतात। म्हणजे सुरुवातीला अर्थ विभागाकडून फाईल मंजूर होते, त्याच्यानंतर ती महिला व बालविकास विभागाकडे जाते आणि त्याच्यानंतर मग तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक या ठिकाणी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पैसे जमा केले जातात। बघा प्रत्येक महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा व्हायला उशीर होत आहे, फिक्स तारखेला पैसे जमा होत नाहीत। मग आता लाडक्या बहिणींना दरमहा देण्यात येणाऱ्या 1500 रुपयांसाठी प्रत्येक महिन्यात उशीर का होतो आहे? तर एप्रिल महिन्याचा हप्ता तर मे महिन्याच्या सुरुवातीलाच देण्यात आला होता, म्हणजे याच महिन्यात भेटला। आता आदिवासी विकास विभागाचा निधी देखील लाडकी बहिणीसाठी या ठिकाणी वळवण्यात आलेला आहे। तर बघा मग नेमका प्रश्न या ठिकाणी येतोय की लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत मे महिन्याचे आता कधी भेटणार? महिना संपत आलेला आहे, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये उपस्थित होत आहे। तर बघा मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पुढील आठवड्यात म्हणजेच 31 मे पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे 1500 रुपये जमा करण्यात येणार आहेत। बघा आता पुढील आठवडा म्हणजे हा आठवडा जो आहे कालपासून 26 तारखेपासून सुरू झालेला आहे, आज 27 तारीख देखील आहे। तर बघा ह्या 2 दिवसामध्ये पैसे आलेले नाहीत, म्हणजे 27 तारखेला सकाळपासून पैसे आलेले नाहीत। जर तुमचे दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत पैसे आलेले असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, कारण की बऱ्याच लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत। तुमचे कुणाचेही पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली असेल तर इतरही लाडक्या बहिणींचे पैसे मग पटापट जमा होतील पुढच्या येणाऱ्या 1-2 दिवसामध्येच। परंतु तुम्ही फक्त कमेंटमध्ये सांगायचं आहे, आले असतील तर आले म्हणून पाठवा, नसतील आले तर नाही म्हणून फक्त तुम्हाला लिहून पाठवायचं आहे, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल। तर मग आता नेमके हे पैसे या ठिकाणी 1500 रुपये कधी जमा होणार आहेत? बघा 27 तारीख आहे, आता फक्त या ठिकाणी आपण जर बघितलं 4च दिवस राहिलेले, त्यापैकीही या ठिकाणी 31 तारखेला आपण जर पाहिलं सॅटर्डे म्हणजे शनिवार आहे, तर तुमच्याकडे 3च दिवस या ठिकाणी राहतात, जो की पूर्ण या ठिकाणी 3 दिवस या ठिकाणी प्रत्येक कार्यालय चालू असणार आहे, बँका देखील चालू असणार आहे। तर ह्या 3 दिवसामध्ये तुमचे पैसे जे आहेत ते जमा होऊ शकतात। आज
देखील संध्याकाळपर्यंत पैसे येण्याची दाट शक्यता आहे. तर बघा नेमके पैसे तुमचे मग कधीपर्यंत जमा होतील तर 31 तारखेपर्यंत कधीही पैसे येऊ शकतात किंवा 30 तारखेपर्यंत तुमचे पैसे यायलाच पाहिजेत. कारण की आता फक्त या ठिकाणी हे 3च दिवस पैसे जमा होण्यासाठीचे राहिलेले आहेत. आज जर संध्याकाळपर्यंत पैसे नाही आले तर मग तुमचे उद्या 28 तारखेपासून येणाऱ्या 30 तारखेपर्यंत म्हणजे 28, 29 आणि 30 या 3 दिवसामध्ये 100% पैसे जे आहेत मे महिन्याचे जमा होणार आहेत. तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, काळजी घ्यायची गरज नाही. तुम्हाला सकारात्मक विचार करायचा आहे की तुमचे पैसे येणार म्हणजे येणार. कारण की बघा फाईल मंजूर झालेली आहे. मागं पुढे एखादा दिवस होऊ शकतो परंतु तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत. याच्या अगोदरचे देखील तुम्हाला 10 हप्त्याचे पैसे या ठिकाणी वाटप झालेले आहेत. जसं की एप्रिल महिन्याचे देखील मे महिन्याच्या सुरुवातीला पैसे आले पहिल्या आठवड्यामध्ये. थोडासा उशीर झाला, 4-5 दिवस उशीर झाला, परंतु या ठिकाणी तुमचा 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा सर्वांचा जमा करण्यात आला. 10 हप्ते टोटल जमा झालेले आहेत. मागे पुढे दिवस झाले परंतु टोटल आत्तापर्यंत तुम्हाला 15,000 रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणींचे 10 हप्त्याचे आत्तापर्यंत जमा करण्यात आलेले आहेत आणि याही महिन्याचे तुमचे पैसे भेटणार आहेत. आणि ही योजना कायमस्वरूपी अशी चालू राहणार आहे. प्रत्येक महिन्याचा तुम्हाला 1500 रुपयाचा आर्थिक आधार महासन्मान निधी तुम्हाला दिला जाणार आहे. तुम्हाला हा आर्थिक आधार महत्त्वाचा वाटतो का? ही योजना अशी चालू राहावी असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. आणि ही योजना अशीच कायमस्वरूपी पुढे चालू देखील राहणार आहे. कारण की स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील याच्याबद्दल वेळोवेळी सांगितलेलं आहे की अर्थसंकल्पामध्ये आम्ही तरतूद केलेली आहे आणि लाडक्या बहिणींना फक्त या ठिकाणी ही योजनेचे 1500 रुपये दिले जाणार नाहीत तर त्यांचं सक्षमीकरण केलं जाणार आहे. जसं की स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितलं की लाडक्या बहिणींना आम्ही 40 ते 50,000 रुपयांचं कर्ज जे आहे या ठिकाणी देणार आहोत आणि त्या माध्यमातून त्यांना छोटा मोठा लहानसा उद्योग देखील करता येणार आहे. एक हाती तुम्हाला 40 ते 50,000 रुपये भेटले तर तुम्हाला आर्थिक ताण देखील त्याचा असणार नाही. कारण की तुम्हाला जे 1500 रुपये भेटतात तेच या ठिकाणी तुमचा त्या व्याजाचा हप्ता असेल किंवा कर्जाचा हप्ता असेल तो वळता केला जाणार आहे. बँकांशी बोलणं चालू आहे असं देखील त्यांनी सांगितलं. याच्यावरती सरकार विचार करत आहे, त्याबद्दल लवकरच निर्णय देखील होऊ शकतो. तर बघा स्वतःहून तुम्हाला त्याचे पैसे द्यायची गरज नाही. तुमचे जे सरकारमार्फत 1500 रुपये दिले जातात तेच तुमचे या ठिकाणी वळते केले जाणार आहेत आणि एकदाच तुम्हाला 40 ते 50,000 रुपयांचं कर्ज भेटणार आहे. म्हणजे एकाच वेळेस तुम्हाला हे पैसे भेटल्यास तुम्ही त्यामधून तुमचा छोटासा व्यवसाय जो आहे तो उभा करू शकतात. तर लाडकी बहीण योजना फक्त 1500 रुपये महिन्याला दिले जाणार नाही तर त्यातून या ठिकाणी लाखो लाडक्या बहिणींचं सक्षमीकरण केलं जाणार आहे असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे फक्त ही योजना चालूच राहणार नाही तर याचं सक्षमीकरण देखील केलं जाणार आहे. तर बघा मे महिन्याच्या हप्त्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. आज 27 तारीख आहे. आज संध्याकाळपर्यंत ही पैसे जमा होऊ शकतात किंवा पुढच्या येणाऱ्या 3 दिवसामध्ये तुमचे कधीही पैसे आता या ठिकाणी जमा होऊ शकतात. कारण की महिना संपायला फक्त 4च दिवस या ठिकाणी बाकी आहेत. त्यामुळे तुम्हाला मेचा हप्ता याच महिन्यामध्ये मिळू शकतो. कारण की GR देखील आलेला आहे आणि 4.25 कोटी रुपयांची फाईल देखील क्लिअर झालेली आहे. एकदा अर्थ विभागाकडून सही झाली. स्वतः उपमुख्यमंत्री अर्थमंत्री यांनी सांगितलं की मी स्वतः सही केलेली फाईल क्लिअर झालेली आहे. त्यामुळे आता तुमची अडचण या ठिकाणी असणार नाही पैसे येण्यासाठी. परंतु थोडेसे तुम्हाला अजून 2 ते 3 दिवस वाट मात्र पाहावी लागू शकते. तुमचे पैसे जमा होत आहेत की नाही आज किंवा उद्याही येत आहेत की नाही तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. उद्याही आले असतील तर उद्या म्हणजेच कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही उद्या जर व्हिडिओ पाहत असाल तर किंवा आज या ठिकाणी दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत पैसे आले असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.